नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, JMFCची परीक्षेची किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत असताना तुम्ही अभ्यासामध्ये कंटिन्युटी तुमची मेंटेन राहावी म्हणून नेहमीच मी प्रयत्न करत असतो. कुठली जरी नवीन महत्त्वाची बातमी आली, समजा हायकोर्टाने जर काही रिक्रुटमेंटसाठी 2024साठी 286 जागा मागितल्या, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतो. 2025साठी 240 जागा मागितल्या, ठीक आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सध्याच्याला PWD कॅन्डिडेटसाठीचं पिटिशन आहे. ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ह्या सगळ्या माहितीचा पोहोचवण्याचा मागचा हेतू हाच असतो की तुमचा अभ्यासाची कंटिन्युटी मेंटेन राहावी. एवढी परीक्षा लांबत असताना तुम्ही निराश होऊन आपलं प्रिपरेशन सोडून देऊन खचून जाऊ नये म्हणून मी प्रयत्न करत असतो. पण यासोबतच तुम्हाला ज्या गोष्टी आपल्या विरोधातल्या समजा जाऊ शकतात किंवा थोडासा उशीर होऊ शकतो परीक्षेला, हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे आणि तुम्हालासुद्धा त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. आता काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपली परीक्षा थोडी डिले होऊ शकते, ठीक आहे. त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे PWD लोकांसाठीचं सुप्रीम कोर्टात जे पिटिशन सुरू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रॅक्टिसचा क्रायटेरिया सगळ्यांसाठी लागू केलेला आहे आणि आम्हाला जे आहे ते तुम्ही या परीक्षेमध्ये प्रॅक्टिसच्या क्रायटेरियातनं तुम्ही वगळायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाला त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य वाटतं. एकदमच त्यांनी सुप्रीम कोर्टाने ते उडवून लावलं नाही. तर जे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज आहेत, जे बॉम्बे आहे किंवा जे असे हायकोर्ट आहेत सगळे, ह्या सगळ्या हायकोर्टांना सुप्रीम कोर्टाने मत मागितलेलं आहे. आता ह्या केसमध्ये पुढे काय होऊ शकतं हे येणारी वेळ सांगेल आपल्याला. पण याच्यामुळे जाहिराती काही लोकांच्या डिले होऊ शकतात का? तर त्याचं कारण आहे थोड्या प्रमाणामध्ये ते डिले होऊ शकतात. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की म्हणजे जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत जाहिरातच येणार नाही, ठीक आहे. असं काही होणार नाही. आपण काल परवा छत्तीसगडचं वगैरे बघितलं. अशा जाहिराती त्याच्यामध्ये तुमच्या येतील. पण जाहिराती आल्यानंतर पिटिशनर ज्या पर्टिक्युलर राज्यातले ते पिटिशनर त्याच्यामध्ये एक प्ली अशी मागू शकतात की आता ह्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्याची तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये संधी द्या. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये बॉम्बे हायकोर्टाने एज बार पिटिशनमध्ये केलं होतं. जे एज बार लोक झाले होते, 2022ची एक्झाम तुम्ही 2024मध्ये वगैरे हे करताय, 25मध्ये घेताय, 26मध्ये त्याचा निकाल लागतो आहे. एवढं सगळं जर समजा 25-26 वगैरे उजळत असेल, 25मध्ये समजा लागला निकाल, तर हे एवढे सगळे वर्ष लागत असतील तर आम्ही एज बार झालेलो आहोत, आम्हाला तुम्ही संधी द्या, असं ज्यावेळेस मागणी केली जाते त्यावेळेस येणाऱ्या जाहिरातीमध्ये बॉम्बे हायकोर्टाने त्यांना इंट्रीम पद्धतीने परीक्षा देण्यासाठी अलाव केलं. 1-2 तारखा त्याच्यामध्ये गेल्या. तुमचंसुद्धा तसंच होऊ शकतं. जर पिटिशनर त्याच्यामध्ये मागणी करत असतील की या जाहिरातीमध्ये सुप्रीम कोर्टात जोपर्यंत पिटिशन पेंडिंग आहे तोपर्यंत उद्या निकाल लागून आमचा हा जाहिरातीची संधी आमची जाऊ शकते, असं जर त्यांनी मागणी केली तर त्याच्यामध्ये 1-2 तारखा पडून सुप्रीम कोर्टाच्या तारखा थोड्या मोठ्या पडतात. म्हणजे डायरेक्ट लगेच तुम्हाला 15 दिवसाला दुसरी तारीख पडली असं होत नाही. थोडंसं त्या गोष्टीसाठी आपल्याला 2-3 महिने अजून वेळ त्याच्यामध्ये तुमचा लागू शकतो. त्याच्यानंतर तुमचे मग परीक्षा त्याच्यामध्ये होऊ शकते. आता प्रिलिमचे फॉर्म निघतील, जाहिरात येऊ शकते. जाहिरात यायला कुठलाही अडथळा नाही आहे. जाहिरात आल्यानंतर असं काहीतरी होऊ शकतं ज्याच्यामध्ये हे लोकांनी जर तशी प्ली केली की आम्हाला तुम्ही अलाव करा, मग त्यांना इंट्रीम पद्धतीने अलाव करण्यासाठी थोडासा वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो. प्रिलिमची परीक्षा टायमावर होईल. त्याच्यानंतरसुद्धा जर त्या पिटिशनचा निकाल आला नाही, जसं आपलं एज बार पिटिशनमध्ये झालं, पुढेसुद्धा तेच प्रक्रिया होऊ शकते. प्रिलिमचा निकाल MPSCला लावता येणार नाही जर त्याच्यामध्ये PWD कुठला कॅन्डिडेट परीक्षा प्रिलिमची पास झालेला असेल तर. आणि मग जर पास झालेला असेल तर निकाल लावताना अगोदर सुप्रीम कोर्टाकडनं परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच त्यांना निकालामध्ये त्यांची नावं घेऊन त्यांना मेन्ससाठी इंट्रीम पद्धतीनेच अलाव करावं लागेल. अशा काही कारणास्तव तुमची परीक्षा डिले होऊ शकते. अजून एक प्रश्न एज बार लोकांचा सुद्धा. एज बार लोकांमुळे फार जास्त परीक्षा डिले व्हायचे चान्सेस कमी आहेत यावेळेस. कारण ऑलरेडी मागचा निर्णय असेल, मागच्या निर्णयामध्ये सुद्धा सेमच ग्राउंड होते बऱ्यापैकी की परीक्षा डिले झाल्यामुळे आम्हाला परीक्षा देण्याचा अधिकार मिळत नाही आहे, आम्ही एज बार झालेलो आहोत. तर तेच जे मागचा रेशो आहे तोच रेशो त्याच्यामध्ये पुढेसुद्धा चालवला जाऊ शकतो. त्यामुळे त्या कारणामुळे जास्त डिले होणार नाही. पण 2-3 महिने जाहिरात आल्यानंतरसुद्धा अशा गोष्टींमुळे काही डिले जो आहे तो आपल्याला सहन करावा लागू शकतो. तुमच्या मनाची तयारी असायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बाकी जे फ्रेशर लोक आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की सर आम्ही काय करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं मागेसुद्धा ज्यावेळेस रजिस्ट्रारची जाहिरात आली होती की तुम्ही रजिस्ट्रारचे फॉर्म भरा आणि परीक्षेची चांगली तयारी करा. आता काही लोकांच्या मनामध्ये येते की रजिस्ट्रारच्या तर सर 15 जागा यायच्या आहेत आणि 20 जागा यायच्या आहेत, ठीक आहे. आता त्या 15 आणि 20 म्हणजे म्हणलं तर त्याच्यामध्ये 35 जागा झाल्या. ह्या 35 जागांसाठी रजिस्ट्रारच्या परीक्षेची तयारी करायला तुम्हाला काहीच हरकत नव्हती, ठीक आहे. तुम्हाला कोणीतरी सांगितलं की ही पोस्ट अशी ती पोस्ट अशी आणि तुम्ही त्याच्यामध्ये मागे सरकत असाल, तुमचे मित्र सांगत असतील की ह्या परीक्षेसाठी आपण तयारी करायला नाही पाहिजे, JMFC करायची, ठीक आहे. रजिस्ट्रारची पोस्ट JMFCपेक्षा काही कुठल्या कमी दर्जाची पोस्ट नव्हती,
ठीक आहे, चांगलीच ती पोस्ट आहे. जर माझं ऐकून त्यावेळेस फॉर्म भरलेला असेल तर अजूनही तुम्ही चांगली तयारी करू शकता रजिस्ट्रारच्या परीक्षेसाठी. दुसरं, आता लॉ क्लर्कच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा वॅकन्सी आलेली आहे. एक चांगलं एक्सपोजर तुम्ही तिथे घेऊ शकता. इथे पण तुम्हाला काही लोक सांगतील की कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस पोस्ट आहे, ठीक आहे, करून काय होणार आहे. पण लॉ ग्रॅज्युएटसुद्धा देऊ शकतात, इव्हन लास्ट इयरचे विद्यार्थीसुद्धा ती परीक्षा देऊ शकतात. आणि असं समजा की मी एक इंटर्नशिप करतो आहे सुप्रीम. शेवटी कसं असतं की तुम्ही खेडेगावात राहता. समजा आता मी सुद्धा खेडेगावातला विद्यार्थी आहे. खेडेगावात असल्यामुळे मला काही गोष्टी माहिती नव्हत्या. पण ज्यावेळेस मी समजा संभाजीनगरला शिक्षणाला आलो, थोडं अजून काही गोष्टी लक्षात आल्या. तिथून आमच्या MP लॉ कॉलेजच्या देशमुख सरांनी सल्ला दिला की हर्षद, तू चांगला अभ्यास करणारा दिसतो, तू काय कर, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जॉईन कर. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडंसं विश्व जे आहे हे किती मोठं आहे हे लक्षात आलं. तुम्हाला जर सुप्रीम कोर्टामध्ये ॲज अ क्लर्क म्हणून एखादं वर्ष जरी काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली तर तिथेसुद्धा थोडंसं जे आहे, ठीक आहे, म्हणजे जी चौकट आहे, आपण स्वतःला जे चौकटीमध्ये कन्फाईन करून घेतलेलं आहे, याच्या पलीकडे सुद्धा बरेच काही संधी आहेत. ह्या संधीसुद्धा तुम्हाला तिथे दिसतील. असं थोडंसं तुम्ही छोटासा विचार करून, आता आपण थोड्याशा, तुम्ही तालुक्यात राहत असाल तर तुम्हाला तिथे जास्त काही माहिती नाही आहे. थोडंसं आपले सिनियर आहेत, सिनियर सांगतात ते तेवढं काम करायचं आहे, ठीक आहे, ह्या पोलीस स्टेशनला पळायचे, ते करायचे, थोडेफार पैसे मिळतात, त्याच्यामध्ये आपल्याला गुजारा करायचा आहे. थोडंसं अजून शहराच्या ठिकाणी आला असतं तुम्हाला काय लक्षात येईल की इंडस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे मॅटर आहेत, कंझ्युमरच्या कोर्टामध्ये अशा प्रकारची संधी आहे, आपण हे मॅटर घेऊ शकतो, असा आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो. म्हणजे जसं जसं तुम्ही जग बघणार आहात, पुढे जाणार आहात, तसं तुमचा जो विचार करण्याचा दृष्टिकोन आहे तो थोडासा मोठा होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या नोकऱ्या असतात लॉ क्लर्कच्या, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसच्या, जिथे तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये काम करायची संधी मिळणार आहे, महिन्याला लाखभर पगार पण आहे, ठीक आहे. मी ह्याचा पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावर बनवणार आहे तुमच्यासाठी, स्पेशली मी सांगेल त्या गोष्टी फ्रेशर लोकांसाठी किंवा जे लास्ट इयरचे विद्यार्थी आहेत, त्याचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो, ठीक आहे. त्या लाखभर पगारासाठी नाही तर तुमचं बाकीचं करिअर त्याच्यामध्ये बनू शकतं, ठीक आहे. एक तुम्हाला मार्ग त्याच्यामध्ये मिळू शकतो. आम्ही तर तुम्हाला ते मार्ग दाखवायला बसलेलो आहोत, ठीक आहे. पण मी ते काय काम करणार आहे, जे माझ्या देशमुख सरांनी माझ्यासाठी काम केलं, ठीक आहे, ते काम मी तुमच्यासाठी करणार आहे. तुम्हाला मी फक्त एक मार्ग दाखवतो की तुम्ही तिथे जाऊन अशा पद्धतीने तुम्हाला एक्सपोजर मिळेल. जेव्हा तुम्ही ॲक्च्युली तिथे नोकरीवर जॉईन कराल, जाल तुम्ही तिथे, ठीक आहे, तिथून पुढे तुम्हाला तुमचं जे विश्व आहे तिथून पुढे, म्हणजे आज माझ्यापाशी सुद्धा तो दृष्टिकोन नाही आहे. मी सुद्धा तिथे जाऊन सुप्रीम कोर्टात काय संधी आहेत ह्या मी बघितलेल्या नाही आहेत. तुम्हाला स्वतःला त्या गोष्टी लक्षात येतील की मी कुठे फिट बसतो, मी अशा पद्धतीने माझं करिअर कसं सेट करू शकतो, हे बघण्यासाठी तुम्ही तिथं जाणं गरजेचं आहे. ती परीक्षा कशी आहे, जाहिरात कशी आहे, मला वाटतं 7 फेब्रुवारीपर्यंत त्याचे फॉर्म भरायची संधी आहे. फ्रेशर लोकांसाठी सांगतो आहे, तर ते प्रयत्नसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. हे व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा, हे चॅनल सबस्क्राईब यूट्यूब करून ठेवा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल की काय तुम्ही करायला पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही ती पोस्ट मिळवू शकता. मी तुम्हाला मुळात हे सांगत होतो कॉम्पिटिशनबद्दल. रजिस्ट्रारच्या पोस्टला 15 जागा, 15 आणि इकडे 20 जागा. आता दोघांची एकच परीक्षा होणार आहे, ठीक आहे. 35 जागा आणि फार तर फार त्याच्यामध्ये तयारी करणारे किती लोक असणार आहेत, ठीक आहे. 200-300 लोक त्याच्यामध्ये असतील जे खरंच चांगली तयारी करत आहेत त्या सगळ्या सर्व्हिस रूल्सचे. त्याच्यामुळे निगेटिव्ह पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टीकडे बघू नका. आपल्या रजिस्ट्रारच्या आपल्या बॅचेससुद्धा त्याच्यामध्ये आहेत, ठीक आहे. तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जर फॉर्म भरलेला असेल तर. फॉर्म भरलेला नसेल तर आता त्याचा प्रश्नच नाही आहे. नवीन जर कोणी फॉर्म भरलेला नसेल तर लॉ क्लर्कचा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्याचेसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकता, ठीक आहे. एवढंच सांगेल की आपलं जे आयुष्य आहे हे आयुष्यामध्ये आपल्याला काही परिस्थितीमध्ये सक्सेस व्हायचं आहे. आणि जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही म्हणजे असंच पाहिजे, म्हणजे जागा JMFCच्या 190 पाहिजेत, 150 पाहिजेत, 200 पाहिजेत, ठीक आहे, 100 जागा पाहिजेत. JMFC सोडून दुसरी परीक्षा देत नसतो मी, ठीक आहे. आयुष्य आपलं निघून जाईल, ठीक आहे. पुण्याच्या आपण पाहतोय सदाशिव पेठेमध्ये जे विद्यार्थी फिरत आहेत तशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला येऊ द्यायची का तुमच्यावर, ठीक आहे. तशी परिस्थिती येऊ द्यायची नाही. जी संधी मिळेल त्या संधीकडे आपण त्याच्यामध्ये आपलं म्हणजे पूर्णपणाने, ठीक आहे, जे आपला 100% आहे, जे आपल्यामध्ये ताकद आहे त्या ताकदीनं तुम्ही लढलं पाहिजे, तरच तुम्ही कुठेतरी सेट होऊ शकता. ही कॉन्ट्रॅक्च्युअल, ही अशी पोस्ट, ती तशी पोस्ट, ठीक आहे, इथे कॉम्पिटिशन फार जास्त असेल असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल, ठीक आहे, तर त्याचं तिथेच ऐका आणि तिथेच सोडून द्या, ठीक आहे. शेवटी आपल्या आयुष्याचे अनमोल वेळ जो आहे, आयुष्यातला महत्त्वाचा वेळ आपला निघून चाललेला आहे JMFCची किंवा अशा परीक्षांची वाट बघत बसण्यामध्ये. तुम्ही बेस्ट असं जर तुम्ही म्हणाल, तुम्ही काही जावाई नाही आहेत सरकारचे की तुम्हाला एकदम जावयाला जसे ट्रीटमेंट मिळते तशी ट्रीटमेंट मिळेल, ठीक आहे. सगळ्यांसोबत फाईट करून लढूनच तुम्हाला तुमचं ते मिळवावं लागेल आणि हे मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, ठीक आहे. अजून तुम्हाला कुठलं काही मार्गदर्शन लागत असेल, तुम्हाला काही डाऊट असेल त्याच्यामध्ये, मी कायम तुमच्यासाठी अवेलेबल आहे.
हा जो आपला मोबाईल नंबर आहे. ऑफिसमध्ये माणसं बाकीच्या कामासाठी आहेत, फोन वगैरे त्याच्यामध्ये मी शक्यतो मी स्वतः पर्सनली उचलत असतो. तुम्हाला काय लागलं मार्गदर्शन तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. ठीक आहे. बाकी जसं मी तुम्हाला सांगितलं, याच्यानंतरचा जो आपला व्हिडिओ असेल तो त्या लॉ क्लर्कच्या सुप्रीम कोर्टातल्या त्या वॅकन्सीबद्दलचा असेल. ती परीक्षा कशी आपण कॅच करू शकतो, लवकरात लवकर त्याच्यामध्ये सिलेक्शन वगैरे होऊन त्याचं ते लगेच तुम्हाला मार्चमध्ये तर तुम्हाला ते बोलवतील लगेच कामाला, आपलं जर तिथे आपलं सिलेक्शन झालं तर. ठीक आहे. म्हणजे मार्च एप्रिलमध्ये ते सगळं फायनल होऊन जाऊ शकतं, जास्त त्याला वेळ लागणार नाही. आणि एक संधी आपल्याला त्याच्यामध्ये 2026मध्ये एक नवीन आपल्या लॉ विश्वातलं एक नवीन जग बघण्याची संधी जी आहे ती तुमच्या नवीन फ्रेशर लोकांना त्याच्यामध्ये मिळू शकते. ठीक आहे. बाकी तुम्हाला अजून काही लागलं तर मला फोन करून विचारा. धन्यवाद मित्रांनो.